बिकॉज सातारा इज ऑलवेज सातारा. तुम्हाला काय सातारा वन साइड. तुमच्या लाईफ मध्ये सातारा वन कोकण साइड. सोडलं ना तर काय आहेच. मस्त केक बनवलाय मनालीने. सी फूड थाली तुझी फेवरेट आहे ना. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये. हे दोघं नुसते मस्ती करत असतात. बस बटला आम्ही तिला मोठ्या असल्याचा काहीच संजय सर बसले. त्याला लिहाज संजय नाही. सर पार्टी करून काय बसले. काय बोलत असतो तिला बटली बिटली. मला वाटतं मी ह्याला जीजू बोलेन, अजिबात शक्य नाही. कारण की आम्ही टॉम अँड जेरी आहे दोघीसुद्धा. सो हा टॉम आहे आणि मी जेरी. माझ्या हातावरून मला नेहमी बोलत असतो की तुला बोटच नाही आहे, असा करतो नेहमी असा. एवढीच हे आहेत बघ तिला असं. बोट. आता तिथे पण करत होता की हिची हाईटच जात नाही रॅक. एवढीच आहेत तिला बोट. बऱ्याच दिवसानंतर आम्ही जिमला आलो. म्हणजे आम्ही येत होतो पण दीदी नव्हती, बिचारी आजारी होती. फायनली बरी झाली. चेहऱ्याचा रंग उडाला माझा. दिसतच असेल. काय वाटतंय? आता आम्ही देवपूजा करून घेते. सकाळी सकाळी जोरदार पावसात पूजा मस्त. ओनर लोकांनी शॉप ओपन केलेलं आहे. तर मंडळी, मी चाललोय कटला. महावीर नगरच्या बीबॉल सलूनला चाललोय. बीबॉल सलूनला आलोय आपण. बघू शकता सलून. सोनम तावडेचं सलून आहे. म्हणाली मी आलो हेअरकट करून. कसं वाटतंय? छान दिसतोस. कसं वाटतंय? छान दिसतोस. किती दिवसांनी माणसात वाटतेस. हा ना, खरंच माणसात वाटतंय. इथे केस पडले ना तुझे. नाही, मी हेअर वॉश करून आलोय. काय खातेस ग म्हणाली? डाळ भात लोणचं. आजारी असल्यामुळे. डाळ भात आणि पापड. आणि मी बघ पनीर चिली वाटते ना. पनीर चिली विथ राईस अँड डाल. आणि मनाली बघा बिचारी आजारी असल्यामुळे. पापड माझा सहारा आहे. पापड एक सहारा आहे. आजारी असल्यामुळे बिचारी डाळ भात खाते आणि मी पनीर चिली. मनाली बघा कशी दिसते. काय सिद्ध्या कसला काय आई शपथ. भात आहे ते काय बडीशेप वाटते म्हणाली. ती कोकणातला भात वाटतोय हा. वा, बाकी काय भारी केले. ही काय काळी मिरी टाकली ती मस्त वाटते. आगळ पावडर, कोकणातली आगळ पावडर पण छान दिसतंय है ना. कोळंबी मी खाणार नाही. सुरमई. येऊन जाऊन आमच्या कोकणावर काय येत्या. बिकॉज सातारा इज ऑलवेज सातारा. तुम्हाला काय सातारा वन साइड. तुमच्या लाईफ मध्ये सातारा वन कोकण साइड. सोडलं ना तर काय आहेच नाही. नाही ह्याला सातारा पण कोकणचीच पोरगी हवी होती. मला ह्याला पण ती भेटली नाही. सध्या तुला कोकणातली पोरगी हवी आहे. हट हट बोलतो तो. आम्हाला साताऱ्याचीच हवी असं तो बोललाय. हे पापलेट. पापलेट. पापलेट हो पापलेट वाली होशील का माझी नवरी. मस्त केक बनवलाय मनालीने. सी फूड थाली. हा पापलेट आहे. ही सुरमई आहे. कोळंबी आहे. चपाती आहे. लिंबू आहे. हा राईस आहे. आणि ही सोलकढी आणि ही मच्छी कढी. सुपर्ब आणि एकदम ॲस्थेटिक केक बनवलाय. बघूनच एकदम रिअल वाटतंय. भाकरी आहे ती. सफेद भाकरी आहे ती. सॉरी, चपाती नाही, तांदळाची भाकरी. बरोबर. चांगला वाटतं ना सिद्ध्या केक. एकदम रिअल. हा कस्टमरने दिलेला केक आहे आणि त्याचाच एकदम फुल रेप्लिका, पण त्याच्यापेक्षा अजून डिटेल आणि असं जिवंत म्हणजे ओरिजिनल असा केक बनवलाय मनालीने.
असं वाटतं आत्ताच खावं ते. काय रे म्हणाली, पुरणपोळी खातेस आता? हा, आणि नुसती बोलतेस की काय पुरणपोळी 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 बनवता तुम्ही आणि स्वतःच आता खातेस. तुझी फेवरेट आहे ना? एक टाकलं ना त्याला. आमच्या इथल्या कुत्र्यांना व्हॅनिला कप आवडतं, आईस्क्रीम. तुझ्या बायकोला पण आवडतं. तेव्हा त्याने नाही खाल्लं. तू गेला ना, का नाही, तो बघ किती त्याला बरं नाही. हा तुझा डॉग आहे. आहे. मला तो वाटत पण हा होता. खाईल की नाही माहित नाही. आता ते खातोय. झोपेच्या तयारी. खातोय. मला पण खूप आवडतं व्हॅनिला. मी नाही खाऊ शकत ना पण. नया है क्या? हाँ. कितने दिन चलेगा? इतना तो हमको भी नहीं पता, हाँ, इतना नहीं पता सर. इतना नहीं पता. शॉपमध्ये चॉकलेट ठेवण्यासाठी नवीन फ्रीज मागवलाय. आपल्याकडे किंडर जॉय आलाय आणि फ्रीज पण आलाय कॅडबरीचा. चॉकलेटसाठी आम्ही मागवलाय, कारण की आमचा पहिलावाला फ्रीज आम्ही रिपेअरसाठी दिला, म्हणजे तो काम करत नव्हता, म्हणून बाकीचे अर्धे चॉकलेट इथे ठेवले, बाकीचे चॉकलेट बाहेर आहे. ही दुबईवाली खिलवला. दुबईवाली 92. 4099999992. आपल्याकडे किंडर जॉयचा पण स्टॉक आलाय. किंडर जॉय आहे स्पायडरमॅन मध्ये खूप ट्रेंडिंग आहे आणि आपल्याकडे सगळे अवेलेबल आहेत. बहुतेक याच्यामध्ये 1-2 स्पायडरमॅन असू शकतात, 1-2 तरी असले पाहिजेत स्पायडरमॅन. म्हणजे काय बघू? तर पुढे बघायचं. पहिल्या पावसात आम्ही झुडिओला निघाले. झुडिओ शॉप पासून जवळच आहे, वॉकिंग डिस्टन्सवर आहे. पाऊस पडतोय, मंडळींनो, पाऊस पडतोय, मंडळींनो. मी फ्रीज भरायला घेतलाय, चॉकलेटचा स्टॉक भरतोय. इथे आमच्या मॅडम आम्हाला चॉकलेट काढून देतात आणि हे सिद्धेश शिंदे आहेत, ते पण आपल्याला मदत करतात. मध्ये काम करतो कारण की आम्ही रेनकोट आणलेला नाही. सिद्ध्या विजत जाणार आहे, आम्ही ऑटोने जाणार आहे आणि गाडी आमची तिकडेच आहे. शेवटी आम्ही फ्रीज लावलेला आहे. आमची टीम पाऊस जाण्याची वाट बघते. पाऊस पाहिजे होता आणि आता थांबायचं नाव नाही घेते पाऊस. पावसाने पहिल्याच दिवशी हैराण केलेलं आहे आणि आता थांबायचं नाव नाही घेते. आता पडतोय दो नुसता, कसला पडतोय बघा. आणि गाडी पण काढू शकलो नाही, कारण की गाडीपर्यंत जाईपर्यंत भिजलो असतो.